यंदाची लोकसभा निवडणूक गाजली ती भाजपच्या 400 पार या नाऱ्यामुळे। हा आकडा गाठण्यासाठी भाजपनं देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा मोठी ताकद लावली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्रात सभा घेतल्या। या सभांमधून थेट वार करण्यात आला तो उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून सुद्धा या टीकांना जशास तसं उत्तर देण्यात आलं। नुकतेच लोकसभेचे निकाल जाहीर झाले आणि या निकालांमधून महायुतीला 17 जागा तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 29 आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला। या आकड्यांमध्ये काही आकडे आणखी महत्त्वाचे आहेत। ते म्हणजे भाजपच्या 5 मंत्र्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पराभूत केलंय। हे 5 जायंट किलर नेमके कोण आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। नमस्कार, मी सुधीर काकडे, एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे, रावसाहेब दानवे यांचा तब्बल 15 वर्षापासूनचं निर्विवाद वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणजे जालना। 2009, 2014 आणि 2019 अशा 3 निवडणुकांमध्ये रावसाहेब दानवे यांनी विजय मिळवला। मात्र यंदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला। काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी त्यांचा तब्बल 1,09,958 मतांनी पराभव केला। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं जालना हे केंद्र होतं, त्यामुळे या भागातील मराठा समाजामधील रोषाचा फायदा कल्याण काळे यांना झाल्याची चर्चा आहे। या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना 4,97,939 मतं मिळाली, तर कल्याण काळे यांना 6,07,897 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे तब्बल 1,09,000 मतांनी रावसाहेब दानवेंचा पराभव झालेला आहे। दुसऱ्या उमेदवार होत्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार। कांद्याच्या प्रश्नामुळे चर्चेत आलेल्या दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या भास्कर भगरेंनी विजयाचा गुलाल उधळलाय। त्यांच्या समोर आव्हान होतं ते भाजपच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांचं। 2019 साली डॉक्टर भारती पवार या 5,67,470 मतांनी विजयी झाल्या आणि त्यांना आपल्या पहिल्याच टर्ममध्ये थेट केंद्रात मंत्रिपद मिळालं। त्यामुळे त्यांची एकूणच कारकीर्द ही चर्चेत होती। मात्र या लोकसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या भास्कर भगरे यांनी पराभूत केलं। भास्कर भगरे यांना या लोकसभा निवडणुकीत 5,18,748 मतं मिळालेली आहेत, तर भारती पवार यांना 4,25,635 मतं मिळाली आहेत। त्यामुळे तब्बल 93,000 मतांनी भारती पवार यांचा पराभव झालेला आहे। पुढचे नाव केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचा पराभव केलेला आहे। 2014 आणि 2019 अशा दोन्ही लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील हे खासदार म्हणून निवडून आले होते। आपल्या दुसऱ्या टर्म मध्ये त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळालं होतं। मात्र यंदा त्यांच्या समोर आव्हान होतं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बाळ्यामामा म्हात्रेंचं। या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना 4,33,343 मतं मिळाली, तर दुसरीकडे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना 4,99,464 मतं मिळाली। त्यामुळे 66,000 मतांनी कपिल पाटील यांचा पराभव झाला। पुढचे नाव सुभाष भामरे। धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव आणि भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्यात लढत होती। या निवडणुकीत बच्छाव यांनी भामरेंचा पराभव केला। सुभाष भामरे हे 2014 आणि 2019 अशा 2 पंचवार्षिक धुळ्याचे खासदार होते। तसंच ते सध्या केंद्रात राज्यमंत्री पदावर सुद्धा होते। या लोकसभा निवडणुकीत शोभा बच्छाव यांना 5,83,866 मतं मिळाली, तर सुभाष भामरे यांना 5,80,035 मतं मिळाली। त्यामुळे अवघ्या 3,800 मतांनी सुभाष भामरे यांचा पराभव झाला। राज्यातल्या आणखी एका लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही मोठ्या प्रतिष्ठेची झाली होती आणि हा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर। राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली होती, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आणि मोठ्या प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला। सध्या राज्याच्या सांस्कृतिक व वन विभागाचे मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे 2009 पासून आमदार आहेत। चंद्रपूरमधील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ हा त्यांचा गड मानला जातो।
मात्र या विधानसभा मतदारसंघातून सुद्धा यंदा प्रतिभा धानोरकर यांनाच जास्त लीड मिळालेलं आहे। त्यामुळे या गोष्टीची सध्या मतदारसंघात मोठी चर्चा होते। सुधीर मुनगंटीवार यांना या निवडणुकीत 4,58,004 मतं मिळालेली आहेत, तर प्रतिभा धानोरकर यांना तब्बल 7,18,410 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2,60,000 मतांनी पराभव झालेला आहे। त्यामुळे केंद्रातल्या 4 आणि राज्यातल्या एका मंत्र्याचा हा पराभव लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात चर्चेचा विषय बनलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ नेमका कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।